की ज्यावेळी बेरीज होईल त्याच्याप्रमाणे तो येतील ते आणि म्हणजे अशा प्रकारचा आधी परीक्षा केली. एका ठिकाणी म्हणजे त्याने सांगितलं त्या ठिकाणी मी गेलो, ते म्हणाले रिझल्ट करताना आमका आमच्या घरनात असतो, आमच्या त्याला 1 नंबर द्यायचा, दुसरा 2, त्याला 2 नंबर, 3 नंबर त्याने काढले. मी कागद त्याचे त्या रूमच्या बाहेर घेतून गेले. मी म्हटलं चाललो, मग आले माझे पाय धरले, म्हटलं आतमध्ये इथं जवळपास सुद्धा मला दिसता का ना. पण त्यानंतर होतं 5 वर्ष मला सतत बोलवलं. कारण परीक्षकांचं कसं असतं, कोणाला नुसतं भजन आवडतं, कोणतरी जाणून, कारण काय भजन हे कसं आहे, जो करतो जो गातो काय गातो त्याला कळलं. जसं जेवताना आपण काही पुण्यात कोणी घालून चेंज जेवण आपण ते कळलं पाहिजे काय आहे ते जाणून जो करतो तो थोडा कमी असू दे, थोडा फळाने कमी असू दे, खाली कमी संबंध तर त्याला ते ज्ञान असेल, तो माहीत घेऊन जाईल, तो श्रेष्ठ आहे. जे अज्ञानात सुख आहे ना त्याचा काय उपयोग नाही, ते क्षणिक आहे. उदाहरणार्थ तुम्ही बसला, खाली साप आहे, तुम्हाला माहिती नाही, आनंदात आहे, पण जर कळला तर हे सगळ्यांना उडून तुडून पडलं. ते अज्ञानात तसं उपयोग नाही, ते जाणून घ्यायचं. एखादा राग आहे काय आहे त्याची पोकळ माहिती नाही, त्याचा आरोग्य माहिती नाही, कोणाचं तरी ऐकायचं आणि काय झालं नाही ते बदला तर सगळेच वाढून म्हणत बोलायला म्हणून मी बोलतो, माफ करा. काय झालं माहिती आहे भजन क्षेत्रात आणि डबलवाडी क्षेत्रात सगळे फक्त अनुकरण करतात. हे कसे बोलतात त्याच्यापेक्षा मला बोलता आलं पाहिजे. ते भजन काय आहे ते काय जाणलं पाहिजे. बोलण्याशिवाय लोकांना पिळून ठेवता येते, पण ती तयारी नाही. प्रयत्नात आणि पहिल्या सुरुवातीचा मुजिकचा काय संबंध आहे कोणी हे वाजवतात ना, मग का वाजवून पण त्याचा काय संबंध आहे का मुजिकचा. आणि त्याच्यापुढची गोष्ट म्हणजे लेवल वाढव, लेवल. मला फक्त एकच लेवल माहिती आहे, कशी जाताना एखादा माणूस कुठनं मोदत चालला रस्त्यात झलपटत चालला त्याची लेवल बिघडली. पाऊण तास टाकतात साऊंड सिस्टीमला, ते कशाची कळत काय नाही, पण हे करतात ना म्हणून करतात. मला सुद्धा काय कधी समजू नका. ह्याच्यामुळे या भजनाची वाट लागलेली तेव्हा ते जाणून घ्या, ते रागाची माहिती करून घ्या. मला तराणा येतो, आता मी एवढं क्लासिकल शिकवत तराणा येत नाही असं प्रत्येक रागात मी तराणा बोलू शकतो. केशवराव पाटील तिकडं तराणा बोलायचं, आमची मंडळी बोलायला लागली, हो आपल्याला पण तराणा पाहिजे. आता तुम्हाला प्रत्येक रागात येईल तराण्याचं काय घेऊन बदला, पण तराणा हा भजनात असू नये हे माझं प्रामाणिक मत आहे. की गंमत नाही, भजन ही गंमत नाही, भजन ही प्रार्थना देवाला केली, पण ही नेमका त्याचं विपर्यास करतात. त्यांनी गायला म्हणून मी गायलं, बुवा बोलले आपलं ते बरोबर आहे की मी तो तराणा नंतर त्यांना गावात लागला तराणा, पण त्यांचं असं त्याने केलं मी पण तसंच करायला पाहिजे. किंवा असा प्रकार आहे. संगीत हे निरनिराळ्या ढंगाने म्हटलेलं आहे. ते प्रकार तुम्हाला दाखवायला हरकत नाही, पण तो तराणा त्या पद्धतीने गायला पाहिजे. तेला त्याचा शब्द तराणा म्हणजे काय, निरर्थक शब्दाचं गाणं, पण त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे, ताल आहे, त्याला लय आहे. तराणा असा भजनासारखा हे हिंदा ह्या टाक्यात गाऊन चालत नाही. तो म्हणजे कसे भजनाची जी स्टेप आहे प्रार्थनेपासून जसं जसं भजन वरती गेलं पाहिजे. गवळण आणि गजाला आणि चालना व्हायला पाहिजे तरच मजा आहे. आणि गवळण याचा ढंग म्हणजे कसा आहे ती वृत्ती आहे. गवळण या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला, जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गला वळण लावते ती गवळण. त्याचा ढंग सुद्धा तसाच व्हायला पाहिजे तरच ह्या भजनात पुढे येईल. बुवा खरंच धन्यवाद. शाबासकर बुवा, मी तुमच्याकडे येतोय कारण तुमच्यासमोर सवाल मी आहे. आता तुम्ही सध्या बुवांचं प्रतिनिधित्व करता आहात, जो कॅप्टन आहे. आता या ठिकाणी बुवाने सांगितलं की जे पहिले म्युझिक वगैरे मारतात त्याची गरज तशी तेवढी काही नाही आहे. आणि बुवानी म्हणजे जो आपण बुवा म्हणतो, जो कर्णधार असतो, त्याने कोणत्या प्रकारचे नियम पाळणे आवश्यक असतं म्हणजे जेणेकरून आपल्या भजन मंडळींना शिस्त लागू शकते किंवा त्यांचे संगीत साथीदार सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण आम्हाला येतानाच काही बंधनं घातली, फार काय बोलायचं होतं. पण कसं आम्ही कट्टर वारकरी, कट्टर भजनकरी, जीवन हे आमचं भजन आहे, भजनासाठी जगतो, भजन आमचं जीवन आहे. तर कुठेही इकडे तिकडे होतात. मग काही तुम्ही सांगितलं बघ, चाल लावणे, चाल लावणं सोपं काम नाही आहे. एखादा अभंग घेतला, संतांचाच अभंग, ओनली फॉर संत अभंग, संतांचीच रचना,
घेऊन चाल बांधणे सोपं काम नाही. त्या चालीसाठी जो अभंग निवडला जातो त्याचा सारांश, त्याचा भावार्थ, या सगळ्या गोष्टी पटवून घेतल्या पाहिजे, आकलन करून घेतल्या पाहिजे. मग तो भावार्थ कळल्यानंतर त्याची रागाची बांधणी केली जाते. त्या रागाची बांधणी केल्यानंतर त्याची तालाचा त्याचा विचार आहे, कुठल्या तालात चांगलं दिसेल. कारण आपल्याला आवडून नाही जमत तो परीक्षकांना समोरच्यानं बसलं पाहिजे, बसले त्यांना आवडलं पाहिजे. आणि त्यासाठी चाल बांधताना आपण एकाग्र चित्ताने जेव्हा लक्ष घालतो. फक्त मी एक सांगतो, चाल म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले साधन हे आहे. पण एखाद्या एकाग्र चित्ताने आपण एका ठिकाणी बसतो तेव्हा तिथं एकच तो पांडुरंग आणि मी दोघेच असतो. न रूप पाहता लोचने, अंगाला शारे आले, रूप पाहता लोचने, आपल्या डोळ्याचं रूप पाहायचं आहे. पांडुरंग प्रत्यक्ष बसतोय. त्याला चाल गाताना आपल्या डोळ्यातून असं हे झाले म्हणजे तळमळ अंतःकरण व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ते एखाद्या अभंगाची चाल बांधली ना, पूर्ण होता त्याचे सगळे कडवे गाता पूर्ण जेव्हा होते तेव्हा अंतःकरणात एवढं भरून येते तर पुढं आपला गाताच येत नाही. पुढं गाताच येत नाही, शब्द कमी पडतात तिथं फक्त माऊली पांडुरंग असतो आणि आपण असतो. ही चाल बांधणं झालं. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. आपले आशिष शेलार साहेब भजनातले एक अतिशय त्यांचं अख्खं घराणं. एक 2 वर्षापूर्वी त्यांच्या घरी आईच्या ह्याच्या कार्यामुळे आमच्या कार्याच्या ह्याच्यात भजन झालं. तेव्हा मी एक अभंग गायला, संतांचे जागा. आम्ही कुठले अभंग किंवा काव्य गात नाही आणि तसं आमच्या परंपरेला शोभत नाही ते आणि गाणार नाही. फॉर एक्झाम्पल तर आशिष शेलार साहेबांचं सगळं कुटुंब इथं बसलं. जेव्हा हे केलं, मी अभंग आहे, पूर्ण कुटुंब एवढे त्या अभंगामध्ये तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले. त्यांच्या सगळे आया बहिणी सगळे होते हो. आणि तिने अभंग गायल्यानंतर मग त्याने मला सांगितलं की अश्रू घालत होते सगळे येऊन आशिष शेलार साहेब देखील. तेव्हा त्यांनी सांगितलं, आमची आईच आम्हाला दिसते ते तुमच्या अभंगात, म्हणजे आई हे असं सादरीकरण पाहिजे, अशा चाली पाहिजे. परमेश्वराला भेटतील तेव्हा भेटतील, पण तुम्ही बसले ते माझे मायबाप परमेश्वरच आहात. तुम्हाला जेव्हा तुमच्या अंतःकरणात चाली भेटेल, तुमच्या ह्या अंतःकरणातल्या भावना उद्विग्न व्हाल आणि तुम्ही तुमच्या असे कितीतरी प्रसंग होतात. समोरचे बसले ढसा रडतो, आपण पण रडतो. ह्या अर्थतेने जेव्हा आपण सगळं गातो तेव्हा ते भजन जेव्हा तुम्ही पोचतं. आणि एक तुम्हाला सांगतो बुवा, तुम्ही सांगितलं आहे त्याचं कारण सांगतो. गुरुबुवा इथं बसले की माझा नंबर का नाही आला, ह्याचं एक मूळ कारण असं आहे. स्पर्धक जातात, आम्ही आता परीक्षणाला जातो, स्पर्धक जातात ना, त्यांची एक वाईट सवय अशी आहे स्पर्धकांची, तुमचा नंबर कुठे आला आहे, तुम्ही कुठे बसता, तुमची पात्रता किती, तुमचं जागा काय, तुम्ही काय भजन करता, हे सगळं ऐकल्यानंतर कळेल ना. तुम्ही भजन करून घरी जाता आणि परीक्षकांना दोष देता आणि तुम्ही सांगता का माझं भजन पहिलं आले. अरे पहिलं आहे, आपण पहिले आले त्याचं ऐक ना बाबा. हे सादरीकरण त्यांनी काय केले, तो का आला, ह्याचं तुम्ही अंतर्याम होऊन तुम्ही हे करा, परीक्षण करा, स्वतःला ओळखा, तेव्हा ते दिसतं. असं स्वार्या बुवा म्हणजे मला सांगायचं मतलब असा, हे जेव्हा तो परीक्षा येतो ना, सगळी जेवढी कार्यक्रम आहे तेवढ्या ऐकायला पाहिजे. आपण कुठे होतो, आपण काय करायला पाहिजे, बस माझा नंबर का नाही आला, माझा नंबर रामकृष्ण. धन्यवाद. बुवाच्या सगळ्या विवेचनातून असं म्हणता येईल, देव पहायास गेलो देव होऊन आलो, ही ताकद महत्वाची आहे की आपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बुवा खरंच धन्यवाद. यानंतर मी मावळ साहेब बुवा आपल्याकडे येतोय. भजनामध्ये आपली पक्वास वादनाची भूमिका खूप महत्वाची असते. नेमकं काय केलं पाहिजे आताच्या नवोदित पक्वास वादकांनी, जर त्यांना नंबरात यायचं असेल, त्यांचं भजन चांगलं व्हायचं असेल तर परीक्षण इथे आता सगळ्यांनीच विचार आपल्याकडे मांडले. मला तुमच्याकडूनही अपेक्षा आहे की समोरही खूप दिग्गज लोक बसलेले आहेत. मला एक माझा प्रश्न आहे तुम्हाला, कोणीतरी उत्तर द्या की भजनात ब्रेन म्हणजे काय, मुख्य ब्रेन काय पक्वाचा आपल्याचा भजनाचा. ताल, आपण सूर आणि ताल बघतो आहे की नाही. एक वेळ बघा भारतरत्न पंडित भीमसेन जोशीने सांगितलंय, एक वेळ कलभर सूर तुमचा सा कमी लागला, कलभर, तर आम्ही चालू शकतो. पण ताल जरा तरी तुमचा सरकला
तरी डोकं असं म्हणजे समजा ब्रेन आपलं जरा तरी आतमध्ये हललं की तुम्हाला चक्कर यायला सुरुवात होते. तसं पूर्ण भजनाचा जो अंग आहे हा ताल आहे. मग ताल वादकाने एवढं सांभाळायला पाहिजे. आमचे तालवादक काय करतात माहिती का? काय म्हणतात की कुठेही टीआय मारताना 10 मारतात, बुवाकडे बघतच नाही. म्हणजे आपलं फक्त मला परीक्षणाचा नंबर मिळाला पाहिजे, मला पद्माचा नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे कुठेही मोकळा मारायचा, कुठेही काही सरपट मारायची वगैरे वगैरे चालते. तसं असू नये. तिहाई माझी म्हणजे मुख्य म्हणजे वादकांना एक सांगणं आहे सर की ज्या तालामध्ये तुमचं रामकृष्ण हरी असेल पहिलं भजन, तेव्हा मी आत्तापर्यंत ऐकलं की बहुतेक ठिकाणी धातिंगाडा हीच लगी सगळ्यांकडे चालते. 15 मात्रा असो, 11 मात्रा असो, 10 मात्रा असो, काही असो. सुरुवातीला त्यांच्याकडे धातिंगाडा. बघा आम्ही आता काल एक भजन ऐकलं गोव्यावाल्यांचं. मला सांगा कोण कोण होते की नाही इथे सगळे बरेच जण? एकदा तरी त्यांची लगी वाजली का धातिंगाडा? मी त्या लगीबद्दल वाईट नाही बोलत आहे, पण तुम्ही ती लगी हवी आहे आपल्याला. पण ती केव्हा गवळणीला म्हणा की एक सुंदर अभंग चाललाय छानपैकी, त्या गाण्याला पोषक असेल, पण रामकृष्ण हरीला मस्तपैकी असे मुखडे किंवा सरपटी लावून तिहाई बेदम तिहाई दाखवा, काही नाही असे आणि ती ॲडजस्ट करून तिहाई मारणं. मग त्या पखवाजांना एवढं समजत नाही की आपले परीक्षणाचं काय चाललंय तिथे. तर माझी एक अपेक्षा अशी असते, मी एक केव्हा तरी परीक्षेला जातो म्हणून, की जो ताल चालू असतो त्याची बेदम तिहाई, जरा 15 मात्रा वाजवली तर 15 मात्रेची तिहाई, 12 मात्रा वाजवली तर 12 मात्रेची बेदम तिहाई एक तरी दाखवावी त्यांनी. नाहीतर प्रत्येक वेळेला कशी ॲडजस्टमेंट करून तिहाई असते तशी असू नये. बरोबर. आणि ताल हा सांभाळून वाजवायचा असतो. त्या तालामध्ये बरं सुरुवातीला बरेच जण ना चक्रधार पण वाजवतात, पण चक्रधार आम्ही समजणार कसा? तुमचा ताल चालू नसतो, तो गायक असतो, त्याला पेटी वाजवता येत नाही, म्हणजे लय धरता येत नाही, वाईट म्हणून घेऊ नका. तो काही लेरा नसतो. सुरुवातीला चक्रधाराला त्या काही अर्थ नसतो. आम्हाला मोजायलाही काय चान्स मिळत नाही, तो केव्हा वाजवणार आहे किंवा कोणता ताल वाजवणार आहे. तर तसं न करताना जर तुम्हाला चक्रधार वाजवायचं आहे एखाद्या सुरुवातीला, तर काहीतरी आम्हाला एक असे एक टच की आम्ही बाबा हे या वेळेला आम्ही हे वाजवतोय, किंवा काहीतरी असं एक पूर्ण एक आवर्तन त्या तालाचं ते तुम्ही वाजवा, चक्रधार वाजवा. म्हणजे तुम्ही शास्त्रीय शिकलेला हे आम्हाला समजते. आता अचानक हे चालू करतात आणि मग आम्ही जेव्हा ठेका चालू करतो ना, मग नंतर आम्हाला परत ऐकावं लागते कॅसेट किंवा ते आम्ही रेकॉर्ड केलेलं असेल, त्यांनी हे वाजवलं की नाही बरोबर. तो पहिला जो वजन असते त्या वजनाला त्यांचा चक्रधार असतो, तो ह्या लेवलला जातो वरती आणि परत टेका धा गदी म्हणजे असा खाली पडण्यासारखं. तर वादकांनी हे सांभाळायचं असते की ताल हा फार महत्त्वाचा आहे, जसा सूर महत्त्वाचा आहे. आणि त्याशिवाय मी एक त्याने नाही बघत आहे, आता टीमवर्क म्हटलं म्हणून सगळ्यांच्या बरोबर एक सांगतो की आम्हाला एक खूप मोठं परीक्षण मी आणि श्रीधर आमचे होते, श्रीधर भोसले. आमच्याकडे जवळजवळ 2000 स्पर्धक होते पूर्ण भारतातले, आणि त्याच्यातून आम्हाला फक्त 30 जण काढायचे होते. हां, आता या 2000 मधून 30 जण आम्ही कसे काढणार? मग आम्ही काय केलं बुवा की टाळाचं सुद्धा परीक्षण, किंवा आता समजा इकडे 4 जण बसले, इकडे 4 जण बसले, तर ते प्रत्येक त्या व्हिडिओमध्ये ना 4 जणांमध्ये कोण बोलत नाही आहे, इकडे 4 जणांमध्ये कोण बोलत नाही. हा जो कॅप्टन असतो, बुवा असतो, त्याचं काम असते की प्रत्येक त्या जो आपला कोरस आहे त्यांच्याकडून ते बोलून घ्यायचं. मग आम्ही ते परीक्षण केलं बारकाईने की बाबा हा बोलत नाही, आणि मग तिथे काउंट करून द्यायचं, हा बोलत नाही म्हणजे टाळ वाजवला नाही. असे करून करून ते 2000 मधून फक्त त्यांना 30 स्पर्धक आम्ही दिले असं. तर हे परीक्षणाचं खूप बारकाईचं काम असेल, डोकेदुखी असेल. जसं म्हणाले ना, कोणाचा नंबर आला नाही ना, ते परीक्षकांना शिव्याच घालतात आणि आले ते चांगले म्हणतात असं. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ तबलावादक ज्यांनी अनेकांना साथसंगत केलीच आहे,
पण स्पर्धेच्या माध्यमातून तबल्याचं सादरीकरण करत असताना कोणत्या गोष्टीचं भाग तबला वादकांना असावं बुवा? की माऊलीने सांगितल्याप्रमाणे बरंचसं माऊलीने सांगितलं त्यातलं की वाजवताना कसं वाजवलं पाहिजे. बाबा सुरुवातीला तू वाजवतोस तर त्याचा जो मीटर आहे त्याची ते लयकारी आहे ते तुला वाजवणाऱ्याला सांगितलं पाहिजे. आणि मी परत त्याच मुद्द्यावर आलो की तुम्ही गाण्यासाठी वाजलं पाहिजे. आणि भजन हे सर्वांचं आहे, त्याच्यामुळे त्या भजनाला रंगत चढली पाहिजे आणि ते गाणं असं फुललं पाहिजे. त्या ही साथ संगत केली मग सरपट वाजव, बैठी वाजव, काही वाजव, पण ते गाणं तू असं फुललं पाहिजे. त्या गाणाऱ्यालाच आतमध्ये वाटलं पाहिजे अरे वा त्या बात आहे, त्याने तर वा म्हटलं तर तुझी साथ संगत बरोबर झाली. आधी एकतर मुळात आहे ना साथीदार जो आहे तो गाणाऱ्याचा गुलाम आहे हे आमचे गुरु आणि खाशाभाऊ बोकाटे माहिती. आणि ही शास्त्रोक्त आहे, याचं काय रस्त्यावरची भाषा शैली नाही. गाणाऱ्याचा गुलाम आहे कारण का साथीला वाजव, तुझा सोला असू दे ना, तू मग किती वाजवायचं तेवढं वाजव ना, सगळी अख्खी गुरुजीने दिलेली वही वाजवली तरी चालेल. परंतु इकडे साथीला वाजवताना तुझा ठेका हा फार महत्वाचा आहे. आणि स्पर्धेचं बोलायचं जर झालं स्पर्धेला तर स्पर्धेच्या बाबतीत असं आहे की परीक्षकांनी पण आणि वाजवणाऱ्यांनी पण ते दोन्ही साईडला टॅली होण्यासाठी शक्यतो करून आहे ना. मी आत्ताच एक वर्षापूर्वी आमच्या चंद्रकांत जाधव बुवांनी स्पर्धा भरवल्या होत्या आणि तिथे मला आणि लोकरे मी परीक्षक होतो लोकरे. तर तिथे एक ग्रस्त कोण होते भाडूकमधलेच, त्यांनी म्हटलं की माझा नंबर का नाही आला. तर मी तिथे पण आवर्जून सांगितलं होतं माईकवर की बाबा तुमचा नंबर का नाही आला, मी इथे 2 तास अजून थांबतो, तुला मी एक्सप्लेन करून घरी जातो. तुझं समाधान करणं हे माझं काम आहे, का तर मला परीक्षक म्हणून बसवलेलं आहे. कळलं की नाही, मला परीक्षक म्हणून बसवलं म्हटलं तर तुझं समाधान करणं हे माझं काम आहे. कारण का तर तेवढे पॉईंट हे लिहून ठेवायचे असतात, त्याच्यात काय चुका झाले किंवा काय. तर त्यांनी 2 दिवस मी ती लॉग शीट आहे माझ्याकडेच असते ती मी ठेवली होती, मी काय काय केलेलं आहे वर्किंग ते. 2 दिवसांनी त्यांची वाट बघितली, माझा नंबर दिला त्यांना. मी बोललो त्यांना फोन करायला सांग, मला फोन आला की असं असं झालंय. तर मी बोललो हरकत नाही, पाहिजे तर मी त्यांच्याशी समक्ष बोलतो, व्हिडिओ कॉलवरती बोलतो, आता सुविधा झाली. पण तसं हारायचं नाही. पण त्यांनी काय फोन केला नाही, मी पण काय त्याच्यावर विचार केलेला नाही. असं पण म्हणजे परीक्षक जो आहे ना त्याने पण त्याचं समाधान करेल असं उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर मग नुसतं बसलोय मी परीक्षेसाठी. बघ आधी मुळात आधी म्हटलंय ना वाजवलं पाहिजे कोणासाठी, गाण्यासाठी. मग गाण्यासाठी वाजवतंय, तुझं गाणं किती कळतंय, गाणाऱ्याला कितवा नंबर आलेला आहे याच्यावरच वाजवणाऱ्याचं डिपेंड ठरतं ना. किंवा कोरस किती सुरेल झालेला आहे, कोरस किती बेसूर झालेलं आहे. आता नोटेशन म्हणतात, नोटेशन हे नुसता आर्टिफिशियल विषय नसावा. नोटेशन विषय कसा असावा, नॅचरल दिसलं पाहिजे नोटेशन. हे आधी आता परीक्षेला मी बघतो ना, ह्या समेपासून ते ह्याच्यापर्यंत समेला ही आई बाजूला आपण मोकळं व्हायचं संपलं नोटेशन. त्यासाठी बुवा लोकांना कळायला पाहिजे कळायला पाहिजे की वाजवणार काय, वाजवताना काय वाजवणार. हे तालाच्या बाबतीत तुम्ही म्हणतो मी बुवा लोकांना काही कळत नाही म्हणून हे वाजवणार सुसाट सुटले. गमतच्या अंगाने नोटेशनची तयारी झाली पाहिजे. ती नाही असलं आपलं पुस्तक वाचल्यासारखं नोटेशन म्हणायचं आणि माझा नंबर का नाही आला, ह्याला काय अर्थ आहे, असं नाही नंबर आहे. म्हणून सांगितलं पहिल्याच शब्दामध्ये 2 शब्दात भजनाचं संपूर्ण सारांश होतं. भावनाप्रधान गायकी आणि भावनाप्रधान वाजवणं असलं की 100% तुमचा नंबर असणारच. या 2 शब्दावर भजनाची व्याख्या. ओके, रामकृष्ण. या ठिकाणी सदराने आमचे पाहुणे पण आलेले आहेत. व्यवस्थित बोला, या ठिकाणी जर बाहेर जायचं आहे त्याला, आणि त्याच्याबरोबर राहुल बुवा त्यांच्याबरोबर या ठिकाणी राहुल बुवा आपल्या इथे व्यक्त केल्यानंतर मी ऑडियन्सकडे लगेच येतो. एका ठिकाणी स्पर्धा होती, त्या ठिकाणी आधीच आम्हाला एका परीक्षकांनी म्हटलं होतं की कारण तिथे नाही चालत तुमच्या भजनामध्ये. आम्ही नाही म्हटलं त्या स्पर्धेमध्ये, आम्ही तयारी करून गेलो होतो. आणि आम्ही विचारलं नाही परीक्षकाला की आमच्या कशाला नंबर नाही आला. परीक्षकाने आम्हाला बोलावून विचारलं, सांगितलं की तराणा नाही म्हटला, म्हटला तुमचा नंबर नाही आला. आता ह्याच्यामध्ये मग स्पर्धकाची काहीतरी चूक आहे ती सुद्धा परीक्षकाने सांगितली पाहिजे ना. आम्ही सुद्धा तराणा म्हणू शकतो.
सादरीकरण करणारे बुवा आहे त्यांच्याकडे काय ताकद असते आणि आमच्या वादळाकडे किती ताकद आहे त्यामुळे गणगणाया वाजल्या धन्यवाद. यानंतर आपण ऑडियन्सकडे जातो जातो आपले रसिक मायबाप प्रेक्षक खाली आहे श्री सन्माननीय ज्या ठिकाणी हरियाण बुवाला विचारतो हरियाण बुवांकडे जातोय किंवा आपला एक प्रश्न आहे कृपया प्रश्न आहे डोंगरे बुवा आहे माफ करा ही मैत्री सोडून जाऊ नये असं मला वाटतंय. पण नाविका कार्यक्रम आहे अगोदरच घेतलेला असणार ठाण्याला जायला तुम्ही येतात कारण अशा प्रकारची माझ्या परत येईल असं वाटत नाही आणि असं बोलायला मला बरं आवडतं. मी कोणाला मुद्दाम राहणं टीका म्हणून नाही बोलत नाही की त्यांच्यात खरोखर सुधारणा व्हावं कारण तळमळीने बोलण्याचा प्रयत्न करतो एवढीच इच्छा आहे. आणि जे काय मला माहिती आहे जे काय मला यायचं ते मी अगदी निर्व्याज देऊन टाकतो कशाची अपेक्षा करत नाही. कारण माझं जे काय चाललं ते सगळं धर्मदार खात्यावर चाललेलं आहे. हजारो शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत कुठल्याही एकाने येऊन सांगावं की बुवा तुम्ही कालची टीका केली आणि विचारलं त्यावर मी संगीत सोडून देईन. तर अशा प्रकारची बरोबर सुंदर अशा प्रकारची मैत्री होती आणि संगीत हे धंदा किंवा स्वतःचा व्यवसाय नाहीच आहे. तो समजून जर तुम्ही केला तर याने मराठी सगळ्यांना ईश्वर पडणार लांब पडण्याचं थांबणार नाही किंवा भक्ती आणि हे जे काय आहे ज्ञान ते घ्या. मगाशी सगळ्यांनी गोष्टीवर झालेलं आहे. वादन आणि वादकाने किंवा गायकाने दाखवण्यासाठी गायचं नसतं. बरेच जण आपण काय वाजवतो आणि काय गातोय दाखवण्यासाठी गातो ते जाण्याचे लक्ष तिकडेच गेला असो. माफ करा मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो धन्यवाद देतो. डोकरेवरती आभार मानतो त्यांच्या मंडळाचे आभार मानतो. अशा सुंदर बैठकीत आम्हाला तुम्ही बोलवलं उपक्रम केलं हे 2 चक्र बोलण्याची संधी आमच्यावर ठेवा. आणि अशा प्रकारचं एक संमेलन आहे हे दरवर्षी याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा सगळ्या भजनकरांना हवा. आणि मगाशी आमच्या पालकमंत्र्यांनी जे सांगितले त्याचा पाठपुरावा सगळ्यांनी करूया. आणि तुम्ही जरी 200 मागितलं तरी आम्ही 500 घेतलं हे सांगतो. आणि तुम्ही सगळ्या धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांनी राहुल सुद्धा मार्गदर्शन होत आहे त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा एकदा पुनश्च हरियाण आपल्याकडे येतोय की आपण या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे शंका आहे ती उपस्थित करावी. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी सर्व गुरुजनांना वंदन करतो. खूप काही चांगलं ऐकायला मिळत आहे तुमच्याकडून शिकायला मिळत आहे. आणि विशेष मला आवडलेली बाब म्हणजे आता जे वरती सगळे बुजुर्ग आहेत त्यांनी 3-3, 4-4, 5-5 गुरु घेतले. दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. पण आमच्याकडे म्हणजे आमच्या तरुण पिढीला मला एक सांगायचं आहे की समजा एखादा बुवा दोघा तिघांकडे शिकला तर त्याला डबलवाडीमध्ये म्हटलं तरी तू किती वापरला म्हणजे असं म्हणू नका. ह्या कार्यशाळेत शाळेतून तुम्ही हेच शिका सगळ्यांनी. मला 4-5 गुरु झाले 4-5 गुरु बरोबर ना.
अरे हे का आपण ज्ञान वाढवण्यासाठी जातो आणि हे सगळ्यांनी ते केलं पाहिजे. आपल्या गुरुकडे जे कमी असेल ते जाऊन का नाही लोकांना गुरुच सांगतो स्वतः, बाबा माझ्याकडे हे नाही आहे, तुम्ही हे जा आणि तिकडे घ्या, त्याने ते घ्यावं, पण त्याची निंदा इतरांनी भजनामध्ये करू नका. आणि ही वृत्ती सोडा, प्रत्येकाने वेगवेगळ्या गुरूंकडे जा, भरपूर शिका, चांगलं ज्ञान घ्या आणि भजन सादरीकरण करा. हे सांगायचं. मला प्रश्न विचारायचा होता की समजा परीक्षेवरून विचारायचं, समजा एखाद्या भजन मंडळाने स्पर्धा भरवल्या आणि परीक्षकांनी नंबर देते वेळी 2 किंवा 3, आता आपण 1, 2, 3 नंबर मागतो, एका नंबरसाठी 2-3 नावं दिली कारण त्याला परीक्षा जेवढी टफ होते. मग त्यावेळी भजन मंडळाने जे भरवतात आयोजकांनी काय करायचं? कारण आम्ही स्पर्धेत आपला परीक्षकांचा निर्णय तर मोडू शकत नाही आणि आम्ही जास्त काय देऊ शकत नाही. अशा वेळी काय करायचं? तुमचा प्रश्न मला समजला आणि ह्या गोष्टीमध्ये आम्ही एकदा कुठेतरी परीक्षण करत होतो, तर त्या सिच्युएशनमध्ये आम्ही आलेलो होतो. मग शेवटी आम्ही असा निर्णय केला, 2-3 परीक्षक होते काहीतरी मला वाटतं, तर समजा एका सारखे मार्क गेले असतील तर आपण खालीवर करत नाही. मग काय करायचं, पण इतर जणांना समजतेच ना तसं. मग काय करायचं, त्या दोघांना एकत्र बसवायचं. तुम्ही आयत्या वेळी, असं मी म्हणतो म्हणजे माझ्या पद्धतीने, की जसे गायक म्हणतील त्यांच्या रागाच्या पद्धतीने ते सांगतील. समजा गायनातलं असेल तर त्यांनी सांगा, आपण एखादा राग द्यायचा की बाबा चला संध्याकाळचा राग आहे, संध्याकाळच्या वेळेत तू आम्हाला एखादं मार्वामध्ये काहीतरी गाऊन दाखव, एखाद्या वेळेस पुरिया धनाश्रीमध्ये गाऊन दाखव. तो लगेच गायला किंवा त्या पद्धतीने त्याने लगेच मांडलं तर त्या पद्धतीने त्यांचा अभ्यास बघून मी सांगतो त्या पद्धतीने, बरोबर की नाही? तर हा एक पर्याय असतो तिथे. दुसरा पर्याय असा असतो की समजा तालाचा जर विषय आला तिथे, की पक्वाजाच्या याच्यातून तुम्हाला आपल्याकडे एकच असतो, तरी पण काय काय वेळेला होतो तालाचं पण असं पण एकदा आलेलं सिच्युएशन, आपण काय करायला पाहिजे? मग त्याचा हात बघायचा असतो. हे रागाचं झालं किंवा भजनाचं झालं, टीमवर्क आपण काय बघतच नाही. टीमवर्क शक्यतो आपण कोरस नाही देतो आणि बहुतेक मी बघितलं ना आत्तापर्यंत कोकणामध्ये आमचे टीमवर्कनं सगळंच चांगलं असते. एक प्रकारचं, आता काल मी एक कुठं तरी, मी आता काही सांगत नाही कोणता, पण मला वाटते आमचं नामाचं धारक 4 वेळा त्यांनी ते पूर्ण असं ते 4ही चरण एकत्र घेतले. म्हणजे एवढा मोठा तो 4 म्हणजे चौचरणी अभंग एवढा सुंदर म्हणाले ते कोरस. तर असा एक कोरस असतो. आणि जर तालाचा विचार केला तर ताल त्या दोघांना बसवायचं की हात कोणता चांगला आहे किंवा हा ताल वाजव हा ताल वाजव असं करायचं. 1 मिनिट. हरियाणवा तुमचा तुमचा जो प्रश्न होता काय होता की भजन स्पर्धा भरवल्यानंतर तुम्हाला आयोजक म्हणून समजा हरियाणवा आहे, तर हरियाणवांना विचारलं जातं की बाबा आमचा नंबर का नाही, बरोबर आहे. परंतु हरियाणवा हे मुळातच आयोजक आहे. त्यांनी काय फक्त स्पर्धा भरवल्या आहेत, बक्षीस देणं हे त्यांचं काम आहे. मग ते 11,000 असो 10,000 असो, परंतु नंबर का नाही आला हे स्पर्धकांनी हरियाणवांना विचारून हे माझं 100% चुकीचं आहे. हरियाणवांना काय विचारायची गरज आहे? हे कोणाला विचारायचं? परीक्षकांना विचारायचं की परीक्षकांनी ते त्याचं सांत्वन करणं हे परीक्षकाचं काम आहे. त्याला जे विचार आहेत ना त्याच्यात ते 100% तुम्ही जर ते तर करू शकत नसाल, आयोजक करणार ते तो प्रश्न नाही माझा प्रश्न आहे की समजा एका नंबरला 2 नंबर दिले परीक्षकांनी, मला सेम आहे. मग तो जर नंबर जर तसा जर आम्हाला कसं वाटलं की आयोजक आहे, नाही. मग तो पण प्रश्न आहे ना, तिथे पण आहे ना परीक्षकच ह्याला आहे ना तुम्ही हे करू शकतात की बाबा परीक्षकांनी ठरवायचं त्या दोघांना बोलून बाबा इथे हे असं आहे. काय आहे परीक्षकांना मुळातच जर जे आयोजक आहे या आयोजकांनी जर परीक्षकांना सांगितलं आम्हाला एकच नंबर काढायचा आहे, जे परीक्षक असतील तर आम्हाला एकच नंबर म्हणजे एकाला 2-3 नंबर द्यायचे नाही आहे, तर परीक्षक त्याप्रमाणे करून द्या. आम्ही म्हणून मगाशी सुद्धा आता प्रदीप दोंडी मगाशी मला विचारलं होतं टोटल व्हायच्या बरोबर की त्यांच्याकडे काय व्यवस्था आहे का आयोजकांकडे, किंवा 2 सारखे आहेत तर त्यांना काय विभागून देण्याची व्यवस्था आहे का,
किंवा काय आहे का किंवा तुमच्या नियमावलीमध्ये आधीच असेल की पहिला नंबर आला तर विभागून देण्यात येईल दोघांना आला तर प्रश्न नाही, परंतु एक नंबर काढणं परीक्षेत त्याच्यासाठीच बसलेला असतो. मग त्याने सगळे परत मागचे क्रायटेरिया लावायचे आहे. कोरस काय गायला, त्यांनी राग कुठले गायले, ताल कुठले वापरले, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्याच्यात जड काय म्हणजे याने खूप गायलेलं आहे आणि त्याने दुसरा कुठला तरी अनवट राग गायलेला आहे, मग ह्यांना एक मार्क वाढवून द्यायचा आहे. असं करून दोन्ही परीक्षकांनी एक एक मार्क्स वाढवून काय असून त्यांना ते द्यायला हवं. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या ठिकाणी घेऊन ते प्रवासाचा आपल्याला काय उदाहरण भेटणार अतिशय भाग्य एक मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत. यानंतर मी समाजाने निवृत्ती वयात मला जर बोलायचं प्रश्न सुटलाच नाही खरं नाही. तुमच्याकडे आम्ही घ्यायला लागलो. नाही प्रश्न काही विचारले उत्तरच नाही. आणि मी काय म्हणजे 101 परीक्षण केल्यानंतर प्रश्न विचारलं होता तो गुरुपणे सांगितला मी त्यांना बरोबर होतं तसं नाही. परीक्षक जर चांगला असेल तर असं घेणारच नाही. मी 101% दोघांचा एकत्र नंबर असा सहसा होतच नाही. मार्क एकत्र होत नाही. जर समजा आमच्या कॅल्क्युलेशन आलेली असते तरी आम्हाला बसलेलं माहिती असते कोणामध्ये काय कमी आहे नक्की कमी आले असं होत नाही. ते गोष्टीचं टिप्पण करून घ्यावं लागतं. कोरसचं काय वादकाचं काय बरेचसे वादक गाणारे गात राहतात तालाचं भान राहत नाही म्हणजे उड्या टाकतात ते तालातून येतात सभेतून येतात सभेतून टाकतात असे मार्गावर पाहावे लागतात शोधावे लागतात तेव्हा तो परीक्षा राईट. बरोबर पुन्हा एक अभ्यासकडे जातोय बसिक परीक्षकांकडे जातोय. या ठिकाणी अजून एक प्रश्न येतोय. आपण डिबेटमध्ये सांगितलेलं याच्यामध्ये काय मी मागे घेतो पण असं पण होऊ शकतं की परीक्षा गेल्यानंतर जर रिझल्ट पेपर आपल्याला मिळत असेल आणि त्याने तुम्ही म्हणाला की पुन्हा परीक्षेत नाही जर जाणारे जरी असेल त्यांनी मागे केलं तर असं राहिलं काय कारण पुन्हा जर घरून बोलून का येणार परीक्षेची स्पर्धा म्हणूनच म्हणूनच सांगतो मी मुळातच कुठल्या स्पर्धा या सगळ्या स्पर्धा या अशा कधी नसतात एकाच वेळी. जे मांडतात आपलं मांडून ते जातात घरी त्यांना परत बोलावणं नाही. म्हणून परीक्षकांनी सुद्धा जे सिलेबसने सांगितलं की आपण काढत असताना एकच नंबर काढतो. कधी मला तरी असं वाटतं मगाशी याने सांगितलं आमच्या वादक आमचे बाळू सरांनी सांगितलं की काय की त्याने काय